आज आपण एक नवीन थेरम बघणार आहोत। एक लाईन दिलेली आहे बघा, ए ही आपली लाईन आहे आणि आपल्याकडे दोन पॉईंट आहेत बी आणि सी आणि ते लाईनच्या एकाच बाजूला आहेत बघा, रेषेच्या काय सांगा एकाच बाजूला आहे आणि जर ते पॉईंट आपण लाईनवरच्या दोन पॉईंटना जोडले तर इक्वल अँगल काय करतात, कोन तिथे बनवतात। मग असे जर पॉईंट चार पॉईंट असतील तर ते काय असतात, कोण सायक्लिक असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं, म्हणजे चक्रीय असतात हे आपल्याला चारही बिंदू काय असतात एकाच वर्तुळावर असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं। परत एकदा बघा, आपली लाईन काय सांगा, एडी ही लाईन आहे, त्याच्या एकाच बाजूला कुठले तरी दोन पॉईंट आहेत आणि ते दोन पॉईंट रेषेवरच्या ए आणि डी या दोन पॉईंटला जोडले आपण प्रत्येक पॉईंट, तर त्याच्या ठिकाणी जो अँगल होतो ते दोन्ही अँगल जर सेम असतील तर चारही पॉईंट काय असतात सायक्लिक असतात हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे। हे आपण काय करणार आहे, इनडायरेक्ट मेथडने प्रूव्ह करणार आहे, म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपण काय करणार आहे, प्रूव्ह करणार आहे। आता मी काय करतो बघा, समजा मी परत डायग्राम काढला इथे आणि मी काय केलं, हा समजा आपला ए पॉईंट आहे, हा आपला डी पॉईंट आहे, त्याच्यावर मी हा बी पॉईंट घेतो, हा जोडतो इथे, हे एक्झॅक्ट लाईन येत नाही पण समजेल तुम्हाला, हा एक अँगल बनला आहे थीटा आणि समजा दुसरा पॉईंट मी काय घेतो, समजा बी आणि दुसरा एक पॉईंट घेतो डी आणि आपण कन्सिडर काय करूया, मी एक सर्कल ड्रॉ करतो बघा, एक्झॅक्ट येणार नाही आहे तरी पण मी करतोय, असं एक सर्कल आहे समजा, आणि दुसरा जो पॉईंट आहे तो आपण कन्सिडर करूया की तो सर्कलवर नाहीये, सर्कलच्या काय बाहेर आहे, हे सायकलिक नाही आहे, चक्रीय कोण म्हणजे चक्रीय पॉईंट नाही आहे असं आपण कन्सिडर करूया। आणि मी काय करतो, हे पॉईंट जॉईन करतो, ह्याला मी सी नाव दिलं आणि आपल्याला काय दिले तर हा अँगल दोन्ही अँगल सेम आहे असं आपण कन्सिडर केलं, मी दिलेलं आहे समजा। तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की बी सी ए डी हा सायक्लिक पॉईंट आहे, ते आपल्याला प्रूव्ह करायचं, पण आपण कन्सिडर काय करूया की हा चक्रीय पॉईंट नाही आहे किंवा हा पॉईंट काय नाही सर्कलवर येत नाही असं आपण कन्सिडर करूया। आता मी काय कन्सिडर करतो की C1 हा पॉईंट काय समजा सर्कलवर आहे असं कन्सिडर करूया आपण। मग मी काय करतो, हे दोन्ही जोडतो, समजून घ्या, परफेक्ट एकदम 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 सिंपल आहे का। मी काय केलं, सी हा पॉईंट सर्कलवर नाही असं कन्सिडर केलं, पण त्याच्याबद्दल मी काय करतो, त्याच्यावरचाच एक पॉईंट, ही जी आपण लाईन जोडलेली आहे त्याच्यावरचाच एक पॉईंट C1 हा सर्कलवर आहे असं कन्सिडर करूया। आता इथे जर बघितलं तर हे आपले दोन्ही अँगल काय असणार आहे, सेम असणार आहे, हा अँगल आणि हा अँगल आपला काय असणार आहे, सेम असणार आहे, कारण काय सांगा एकाच कंसामधनं ते जातात, एडी हे काय झालंय याच्यामधनं जात आहेत, त्यामुळे ते दोन्ही काय असणार आहे सांगा, अँगल सेम असणार आहे। हां, म्हणजे आपण प्रूव्ह काय केलं सांगा, हा अँगल आणि हा अँगल सेम आहे हे आपण प्रूव्ह केलं। आता आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह, तर हा पॉईंट सर्कलवर असतो, हा पॉईंट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे। हे तुम्ही लिहून काढू शकता बघा, मी सगळं लिहित नाही, जागा थोडीशी कमी आहे, पण इथे तुम्ही काय करू शकता, परफेक्ट समजून घ्या काय काय केलं आपण, कन्स्ट्रक्शन काय केलं, तर आपण काय केलं, एक असा सी बाहेर पॉईंट दाखवला, नंतर सर्कलवर जो पॉईंट आहे त्याला C1 नाव दिलं आणि नंतर मी काय केलं, सी आणि डी जोडला। तर इथे मी काय करू शकतो, पाहिजे तर आपण लिहूया अँगल बी इज इक्वल टू, आपल्याला दिलेलं आहे काय पहिल्यांदा, अँगल बी इज इक्वल टू अँगल सी दिलेलं आहे, इज इक्वल टू समजा थीटा दिलेलं आहे। नंतर आपण कन्स्ट्रक्शन केलं त्याप्रमाणे आपल्याला काय मिळालं समजा, अँगल बी इज इक्वल टू अँगल सी डॅश, आपण आपला काय मिळालं समजा थीटा आहे, हे आपलं समजा 1 झालं, हे आपलं 2 झालं। हे का ते पुढचं लक्षात आलं असेल तुम्हाला, एकाच कॉर्डमधनं जात आहेत ते अँगल काय असणार आहे, दोन्ही सेम असणार आहे। तर आता ह्याच्यावरनं मी काय सांगू शकतो की अँगल सी इज इक्वल टू अँगल C1 फ्रॉम 1 and 2। आता आपण कन्सिडर काय करूया, तर हा मी समजा इथे नाव एखादं देतो, टी नाव देतो, आपण हा एक ट्रायंगल कन्सिडर करूया, ट्रायंगल सी डॅश टी आणि डी, हा जर ट्रायंगल कन्सिडर केला तर ह्याचा जर हा काय झाला सांगा, एक्सटर्नल अँगल झाला, ह्याचा काय झाला, हा एक्सटर्नल अँगल झाला आणि एक्सटर्नल अँगल समजा आपण कन्सिडर केला तर आता हा समजा हे झाला,
याची बेरीज आणि याची बेरीज काय असणार आहे, सेम होतं. हे दोन्ही जर ॲड केले तर त्याची बेरीज एवढी यायला पाहिजे. म्हणजे मी काय लिहू शकतो का, मी वर लिहितो, मी तुम्हाला थेरम काय ते सांगितलं आहे बाबा. तर काय मराठीमध्ये पण रेषेचे दोन बिंदू रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूचे एकरूप कोन करत असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात, हे आपल्याला प्रूव्ह करायचे. मी ते वर लिहितो. आपण काय प्रूव्ह केलंय की अँगल सी इक्वल टू अँगल सी ह्याच्यावरून आपल्याला हे मिळेल. ते जर असेल तर आपल्याला काय लिहिता येईल बघा, ह्या ट्रायंगलमध्ये आपण जर कन्सिडर केलं तर ह्या ट्रायंगल हा थीटा झाला, हे एक्सटर्नल अँगल सी, म्हणजे मी डायरेक्ट पाहिजे तर असं आपण लिहूया डिटेलमध्ये सी डॅश डी लिहूया, इक्वल टू काय असतं सांगा, ह्या दोन्ही कोणांची बेरीज असते. म्हणजे कुठला म्हणा, अँगल सी डॅश सी डी प्लस अँगल सी डी सी डॅश. पण आपण काय बघितलं सांगा, सी इक्वल टू सी डॅश बघितलं. त्यामुळे हा अँगल आपला समजा इक्वल टू आपण सी डॅश, आपण आपला काय होणार सांगा, सी डॅशच होणार आहे. किंवा आपण असं कन्सिडर करूया की चालेल, असं पण कन्सिडर केलं तर चालेल. आणि प्लस काय होणार सांगा, सी डी प्लस सी डी सी डी सी डॅश, सी डी सी डॅश. त्याच्यावरून काय सांगू शकतो बघा, हे C1 आणि C1 सेम आहे. त्यामुळे हे आपलं काय होणार आहे, हे गेले तर याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळायला पाहिजे, 0 डिग्री मिळायला पाहिजे. आता हा जर अँगल 0 डिग्री असेल तर डेफिनेटली हा सी पॉईंट म्हणजे इथे नसणार, तो कुठे असायला पाहिजे, सी डॅशकडे असायला पाहिजे. कारण हा अँगल काय 0 आहे, म्हणजे सी आणि सी डॅश हे वेगळे पॉईंट नसून हे काय सांगा एकच पॉईंट आहे. म्हणजेच काय राहतो सांगा, सी हा पॉईंट काय राहतो एका म्हणजे सी बी सी ए डी हे एकाच सर्कलावर आहे. हे आपण इनडायरेक्टली काय करू, जर आपण जर ॲस्युम जर काय झालं चुकते बघा, हे बाहेर आहे असं आपण कन्सिडर करू शकत नाही. तो काय कुठे असायला पाहिजे, तो वर्तुळावरच असायला पाहिजे. तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, ह्या अँगलची व्हॅल्यू काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इनडायरेक्ट मेथडने काय करू शकता, तर हे प्रूव्ह करू शकता. समजलंय नक्की? हां, मी परत एकदा सांगतो बघा, हे दोन्ही अँगल मी काय केले इक्वल का ते तुम्हाला समजलं असेल. त्याच्यावरनं मी काय केलं तर हा एक्सटर्नल अँगल आहे, त्याची हे काय करणार, याची दोघांची काय असणार आहे, बेरीज केली तर आपल्याला हा अँगल मिळणार आहे. हां, मग आपल्याला काय मिळणार, बेरीज. आता ते जर बेरीज करून जर हे दोन्ही इक्वल आहेत म्हणजे डेफिनेटली हा अँगल काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. आणि 0 असेल तर ही लाईन सेपरेट नसणार आहे, ती कुठे सी हा पॉईंट काय असणार आहे, सी डॅशच्या ठिकाणी असणार. म्हणजे एकूण काय म्हणू शकतो आपण, तो चक्री आहे किंवा सायक्लिक पॉईंट आहे चारही, हे आपण सिद्ध करू शकतो. तर त्याच्याशी रिलेटेड बघा एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. तर एक उदाहरण असं दिलेलं आहे पुस्तकामध्ये बघा. तर एक ट्रँगल दिला XWY, हा ट्रँगल दिलेला आहे. नंतर XT हे अल्टिट्यूड आहे असं दिलेलं आहे शिरोलंब. तर इथे अँगल किती असणार सांगा, 90 डिग्री असणार आहे. तसंच YZ हा अल्टिट्यूड आहे म्हणून दिलेला आहे, त्यामुळे इथे पण अँगल काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, WZPT हा सायक्लिक आहे, हा प्रूव्ह करायचा आहे. तर मी कसं प्रूव्ह करतो बघा, हा आपल्याला काय सांगा अँगल म्हणजे WZPT मध्ये आपण बघूया. तर हा अँगल आपला 90 आहे, म्हणजे हा पण काय झाला समजा 90 डिग्री झाला, कारण आपल्याला दिलेलं आहे ते अँगल PZW. आणि हा पण आपला काय होणार आहे, 90 डिग्री होणार आहे. प्लस समजा अँगल PTW इक्वल टू काय होणार समजा 90 डिग्री प्लस 90 डिग्री, म्हणजे किती आले समजा 180 डिग्री झाले. आता कुठले राहिले बघा, अँगल W म्हणजे मी लिहितो पाहिजे तर ZWT प्लस अँगल TPZ हे आपल्याला काढायचे. पण हे दोन्ही अँगल समजा मी कन्सिडर केली, आपण एक दोन्ही अँगलची बेरीज x होते, दोन्ही अँगल मिळून x होतात. पण ते आपल्याला किती दिले सांगा, 180. x म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्टली 180 प्लस 180. आणि चारही कोणांची बेरीज काय असणार आहे, 360 असणार आहे. क्वाड्रिलॅटरमध्ये चारही कोणांची बेरीज काय असते, 360 असते. त्यामुळे याची आपल्याला मिळाली बघा, हे दोन अँगल आपल्याला मिळाले 90 90 180 दिले. त्यामुळे काय झालं सांगा, ZWT प्लस अँगल TPZ इज इक्वल टू 360 मायनस 180. म्हणजे काय मिळालं आपल्याला सांगा, 180 मिळालं. म्हणजे काय झालं सांगा, ह्या
ZPTW मध्ये ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे जेव्हा दोन पेअर सप्लिमेंटरी असतात तेव्हा डेफिनेटली तो काय करू शकतो सांगा, सायक्लिक क्वाड्रिलेटरल असू शकतो, सायक्लिक क्वाड्रिलेटरल असू शकतो. हे तुम्ही खाली लिहू शकता. therefore WZPT इज अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. आता आपल्याला दुसरं काय प्रूव्ह करायचं आहे, तर ZPXY 2 मिनिटं मी चेक करतो. ZPXY आहे का, XZTY हे चुकलं माझं. XZTY जे दिलं तर चालेल. XTYX हा कॉन सायक्लिक किंवा सायक्लिक काय आपल्याला प्रूव्ह करायचा. आता एक आपण थेरम बघितला आहे बघा, की काय बघितलं आपण, तर लाईनच्या एक साईडला दोन पॉईंट आहेत, हे आपण कन्सिडर करूया. Z आणि T हे दोन पॉईंट आहेत, आणि ते जर इक्वल अँगल जर बनवत असतील त्या दोन पॉईंटची लाईनवरच्या, तर डेफिनेटली ते काय असतात सांगा, कॉन सायक्लिक असू शकतात. हे आपण प्रूव्ह केलं. त्यामुळे ते तुम्ही वापरा. ते काय करा, अँगल XZTY इज इक्वल टू अँगल XTY, दोन्ही काय सेम आहेत, आणि ते कुठल्या साईड बघा, XYच्या एकाच बाजूला आहेत, ते तुम्ही तिथे लिहा, आणि दोन्ही इक्वल असतील तर डेफिनेटली थेरमप्रमाणे आपण काय सांगू शकतो की ZTXY इज सायक्लिक क्वाड्रिलेटरल. हे आपण काय करू शकतो, इझिली प्रूव्ह करू शकतो. फक्त थेरम लक्षात घ्या. हे दोन्ही उदाहरण आपण जे थेरम बघितला आणि आता जे उदाहरण बघितलं तर त्या थेरमवर आधारित आहे बघा. हा थेरम जर तुम्हाला परफेक्ट समजला, तुम्हाला नक्की काय होऊ शकेल, हे उदाहरण समजू शकेल. मला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.